या घरात राहायचं असेल तर आमचा हक्क आणि आमचा कायदा मान्य करावा लागेल. तुम्ही ज्या प्रेमाने मला सांगितलं त्याच आत्मीयतेनं मीही तुम्हाला सांगते, माझ्या मार्गात येऊ नका. आणि अधिपती फक्त नावाला माझा नवरा आहे असं म्हणून तुम्हाला काय म्हणायचं होतं मला माहित नाही, पण देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आणि अधिपतींच्या मर्जीनं माझं त्यांच्याशी लग्न झालं. त्यामुळे कायदा हे म्हणतो की मी त्यांची बायको आहे आणि बायको 1 दिवसाची असो किंवा 7 जन्मांची, बायको ही बायको असते आणि तिच्या हक्काचं रक्षण कायदा करतो. आणि या घरात पाहुण्या म्हणून आलेल्या बाईला घराबाहेर काढणं जर बाबांना जमलं नसेल तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं कायदेशीर लग्न करून घरात आलेल्या अधिपतींच्या बायकोला कुठल्या अधिकारानं तुम्ही घराबाहेर काढणार आहात? तुझी ही हिम्मत, लायकी आहे का तुझी? तुझी पायरी विसरलीस तू? तुला तुझी जागा दाखवावीच लागल. माझी पायरी मला माहितीये मॅडम, तुम्ही तुमची जागा विसरला आहात. आता नाही मॅडम, खूप अन्याय सहन केला, आता नाही सहन केला जाणार. माझ्या आणि माझ्या शाळेच्या आड येऊ नका. चार्जिंगला लावा. हे आवर की ओंक्या फटफट, काय मागापासून घेऊन बसलायस ती? काय ती डिक्शनरी भावा. हा एवढी मोठी? अरे ह्याच्यापेक्षा पण मोठी असते अगं आई ग, आणि एवढं कवा वाचायची? भावा. कसं आहे ना बघ, तुला एखादा शब्द कळला नाही किंवा त्याचा अर्थ कळला नाही ना, की या डिक्शनरी मध्ये शोधायचा. हा असं आहे व्हय. म्हणजे एक शब्द बघायचा तेवढा. आता हे बघ, ह्या शब्दाचा अर्थ शोध. मला कशाला द्यायला ती? अरे शोध ना तू. आणि कवा शोधायचा एवढा लांबडा लचक शब्द? काय ग, पहिला शब्द बघ. काय ENTREPRENEUR. अगं आई ग, जिभेचं तुकडं पडाले तू मर्दा, तरी शब्द संपेना. चंबू झाला पाक तोंडाचा माझ्या. अरे भावा, तरी पण तुला इंग्रजी शिकावं लागेल. तूच सांगायचं राहिला होता. तू शोध की रे ओंक्या, शोध की, का मारदास करू? अरे पण भावा शोध ना तू अर्थ. ए रव्या, सांग रे याला, शानपण करू नको, उगाच भाव खायला. शोध की बाबा, शिकला सवरला आहे, शोध. अरे शोध ना लवकर. तू काय शिकतोय सध्या? ABCD. गर्लफ्रेंड हवी आहे ना? मग भावा, हा कॉन्फिडन्स हवा, म्हणून म्हणतो तू शिक. ए बाबा वंक्या, मला सगळं माहिती आहे. तू पहिले ही शब्द शोधून दे. ती पत्र काय आली ते अर्थ तर कळून दे मर्दा. कंपनीचं बहुतेक ह्या जन्मात मास्तरीन बाईंमुळे कवा ना कवा शिकायला लागणार आहे आम्हाला. जाऊ दे, तू विषय हारलाय. तू शोधून द्या पडदेशी आवर. एंटरप्रेन्योर. हा? उद्योजक. त्याचा उद्योजकाचा अर्थ आहे. म्हणजे आपण तेवढ्यासाठी एवढ्या मोठ्या डिक्शनरीत कशाला बघायला लागते? ताई, अगं काय म्हणावं या बाईला? अगं लहान बघत नाही, मोठं बघत नाही, किती बोलती ही बाई, आणि ते बी तुला शिक्षक म्हणून मिरवती आणि अशी वागती.
शाळेतल्या पोरांवरती असे संस्कार करणार आहे का काय? अगं ताई, हिला हिच्या आई बापानं काय शिकवलंय का नाही? आणि ताई, तू तिला जाऊ का दिलं शाळेत? हिला काय वाटतंय माहितीये का? म्याच लय शानी, मला कुणी बी अडवूच शकत नाही. अगं ताई, कुठनं आली ग एवढी हिंमत तिच्यात? अगं ताई, तू शांत का बसल्यास? अगं, बोलव की तिला परत. कशी लंकेची पार्वती बनून गेली बघितलंस ना व? अगं, लोक काय म्हणतात? असली कसली सून करून आणली म्हणून. जी सासूचं बी ऐकत नाही. आजवर ताई या घरात तुझा शब्द कुणी मोडला नाही अगं. आणि ती बघ की, तिने तुझं काही बी ऐकलं नाही, तशीच गेली तरा तरा. आई, तू तिला अशी शिक्षा दे, शाळेचा श बी काढला नाही पाहिजे तिनं. दुर्गे, बस कर आता, तोंड नग वाजू. कुठं चाललात तुम्ही? कुठं म्हणजे? माझ्या खोलीत. लय आनंद झाला असेल ना व तुम्हाला? सुनबाईंना शाळेत पाठवलं. हो, खूप आनंद झालाय मला. दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. खरंच खूप आनंद झालाय मला. इतक्या वर्षांनी असा हसतोय मी. या घराची शिक्षणाची परंपरा तू मोडीत काढली होतीस ना? माझ्या सुनेनं ती सुरू केली बघ, आणि म्हणून टाळ्या वाजवल्या मी. ऐकल्यास ना? ऐकल्या की होत्या टाळ्या. त्या टाळ्यांचा आवाज आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आमच्या कानात घुमत राहील तो आवाज. आजवर आम्हाला कधी बी पाठिंबा दिला नाहीत तुम्ही, आणि आज शत्रूची बाजू घेतली. शत्रू? वय, शत्रूच आहे ती. अक्षरा शत्रू नाहीये, माझी सून आहे ती. सून? काय बोलताय तुम्ही? जे खरं आहे तेच बोलतोय मी. अहो, जिथं मुलगा तुमचा नाही तर सून कुठून आली? तू असं म्हटल्यानं अधिपतीचं आणि माझं नातं बदलणार नाही. आमचं रक्ताचं नातं आहे. माझा मुलगा आहे तो. आणि आमचं मायेचं नातं आहे. बघूया अधिपती कुणाचा मुलगा आहे ते. कळल तुम्हाला आता. जा, तुला जे करायचंय ते कर. आता मी घाबरत नाही तुला. त्या काल आलेल्या पोरीच्या जीवावर एवढ्या उड्या मारताय तुम्ही, हा? उद्या ती पोरगीच राहिली नाही या घरात, तर कुणाकडे बघणार तुम्ही, हा? कोण बाहेर काढणार तिला? तू. होय, आम्ही काढणार. आठवड्याभरातच. बरोबर आहे. बाहेर तर ती जाईलच. रोज बाहेर जाईल. रोज शाळेसाठी बाहेर जाईल ती, आणि घरात परत येईल. कारण हे घर तिचं आहे. पण ती या घरात कायमची राहणार नाही, एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. आज तुम्ही आमच्या मध्ये पडलात म्हणून ती शाळेत गेली. तुमची फूस आहे म्हणून ती आज शाळेत गेली. तिची शाळा बंद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. तुला सांगितलं ना, जे करायचं ते कर. तुझा काउंटडाऊन सुरू झालाय, लक्षात घे. आणि आता तुला ना मी घाबरतो ना माझी सून घाबरते.
हा अधिपती 100 वर्ष आयुष्य आहे घ्या तुम्हाला. बरोबर आहे तुमचं मास्तरीन बाई. काय काय नाही म्हणलं, आम्ही शिकायला पाहिजे होतं तुम्ही म्हणताय तसं, असं वाटायला. काय म्हणलात? काय नाही म्हणलं, शिकायला पाहिजे होतं बहुतेक आम्ही, असं वाटायला आता. गुड. काय ढेकळाचं गुड. हेच तुम्हाला हे कळलं ते आता कळून काय उपयोग आहे? म्हणजे म्हणजे येळ गेली आता. हो असं कसं? काही वेळ वगैरे गेलेली नाही. अहो काय आता, काय शिकायचं वय आहे आमचं. अहो अधिपती, शिकायला वय नाही, इच्छा लागते. आणि तुम्ही ऑलरेडी शिकायला सुरुवात केली की. ते आपल्या घरच्या घरी हो, बारीक मध्ये. तुम्ही शिकवत आहे म्हणताना. मीच शिकवेन तुम्हाला. बरं जाऊ दे, ते बोलूया नंतर. हा, तुम्ही फोन कशाला केलता म्हणला? सांगायला. काय? मी शाळेत आली. शाळेत कशाला? कशाला म्हणजे? शिकवायला. माझं काम आहे ते. आणि आई साहेब त्यासनी कळलं तर? मी सांगून आली आहे त्यांना. सांगून म्हणजे? म्हणजे मी बोलले त्यांच्याशी, आपलं ठरलं होतं ना मी बोलणार म्हणून. हा, मग काय म्हणल्या? ऐकलं का त्यांनी? तयार झाल्या? नाही, मग मी सांगून आली आहे त्यांना. असं कशाला पण? अधिपती, हे बघा, आपलं ठरलं ना, आता खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. आणि आपल्या माणसांशी लप्पाछप्पी करायची नाही. अहो पण आई साहेबांना त्रास झाला तर? हा, आता थोडा त्रास तर होईल त्यांना. थोडा झाला असता तर मग अजून काय पाहिजे होतं? जास्त त्रास झाला त्यांना ना, तर तब्येत एकतर त्यांची ठीक नसते, वय झाले, काय कमी जास्त झालं ना मास्तरीन बाई. अधिपती, त्या फिट आहेत एकदम, त्यांना काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही सगळं शांतवानी सांगितले ना, सगळं सुरळीत कार्यक्रम करून आला ना तुम्ही. माझ्या दृष्टीने सगळं सुरळीतच झालं, पण काय 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 नेमकं जरा इसकडून सांगा. मी सांगते तुम्हाला, सगळं सांगते मी. आता शाळेत जाते, घरी आल्यावर बोलू आपण. हा, ठीक आहे. इकडं धडधड वाढली आमची. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आपण दोघे मिळून ठीक करू. ठीक आहे. तुम्ही करशील सगळं ठीक, म्हणजे मी आहे तुमच्या संग. थँक्यू. ठेव फोन. ठेवा आणि लवकर या घराकडे. लई रमू नका, म्हणजे तिथं घर आहे आपल्याला एक, झालंच तर नवरा आहे एक, लक्षात असून द्या. ते आता विसरणं शक्य नाही. घरी आल्यावर बोलू. ठेवते. बाय. बया, अगं ताई, हे काय चाललंय घरात? मोठे मालक आणि सुनबाई, अगं दोघं बी मिळून तुला टशन द्यायल्यात. आणि ती पोरगी तुझ्या नाकावर टिचून शाळेत गेली. अगं ताई, तू गप्प कशी काय? दुर्गे, थोबाड बंद कर. माफ कर ताई. अगं पर ती सुनबाई तुला जे बी काय बोलली का नाही, त्याचा राग आलाय मला. दुसरं म्हणजे तिनं नियम मोडलाय ताई, तिला शिक्षा दे. माझ्या चंचीनं चूक केली तेव्हा तू तिला चापकानं फोडून काढलंस, या घरातून हाकलून दिलंस. ताई, तू मास्तरनी बरोबर बी असंच कर. समद्यासनी समान न्याय. दुर्गे, आम्ही काय करायचं हे तू आम्हासनी सांगणार आहेस वय? जा, अधिपतींना फोन कर आणि त्यांना घरला बोलवून घे. वय ताई. पटशिरी बोलवून घे आणि फोनवर काही सांगू नगस न, या पटशिरी घरला. वय ताई. अधिपती लवकर घरला आले पाहिजेत. तर आधी तिची शाळा तोडली पाहिजे आणि मग तिचा घमंड. वय ताई. वय वय सांगतो ना सरकारांना. वय आल्यावर सांग. वय हो 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 सरकार. ते राहू दे, मी काय सांगतो ते ऐक. मग काय
मास्तरीनबाई परत एकदा शाळेत रुजू झाले. काय सांगता सरकार? परत शाळा सुरू केली त्यांनी. हे बेस झालं बाबा. बक्की मर्दा, त्या आईसाहेबांसंग बोलल्या बी आणि गेल्या बी आज शाळेत. मला एवढं कौतुक वाटतंय माहितीये काय कवा यांचं. मी एक डोक्यात घेतलं की एकच बुकनाच पाडतात, कंटका पाडल्याशिवाय राहतच नाही. त्या आमच्या आईसाहेबांच्यात आणि मास्तरीनबाईंच्यात ना ही गोष्ट सारखी आहे बघ. लई धडाडीच्या आहेत दोघी बी. एकदा ठरवलं की एकच. सरकार फोन वाजतोय कवा धरणं. मावशीचं काय आहे, आलो मी, थांब जरा. हा बोल, काय झालं? हा अधिपती, आव कवा धरणं मी फोन लावायला, फोन का उचलत नव्हता सा? कामात होतो जरा. काय झालं काय? जसं असेल तसं या बरं. काय झालं असं विचारतो मी. काय झालं काय? अव जे कधी झालं नाही ते झालंय. टेन्शन देऊ नको. तू सांगशील का नाही काय झालंय काय मॅटर? अहो अधिपती तुम्ही या की घरला, ताईनं बोलवलंय लवकर तुम्हासनी. तुम्ही घरला या, तुम्हासनी घरला आल्यावरच कळेल. हा या लवकर. आई शपथ, आता काय झाले घरला? बोला मॅडम. हा फुलपगारे, मास्तरीनबाई शाळेत येत्या. अरे वा, अरे वा नाही, हे चांगलं नाही. चांगलं आहे ना. अहो तिच्यासारख्या शिक्षिकेची शाळेला गरजच आहे. असं होय, मग ठेवून घ्या त्यास ती शाळेतच. सॉरी मॅडम. आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. बोला ना. सुनबाईंना शाळेत घेऊ नका. हं? आल्या पावली त्यांना घरी परत पाठवा. अहो पण हे असं कसं करता येईल ना? आम्ही सांगतोय म्हणून. त्यासनी नोकरीवरून काढा आत्ताच्या आत्ता. पण मॅडम, सर 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 अक्षरा येते, मला फोन आला होता तीच. अहो पण सर. हॅलो हॅलो, हो फुलपगारे, आहेत का? ठेवला फोन तुम्ही? हा आहे, मी आहे, मी आहे. बोला की तोंड उचकटून. मधीच कुठे गायब होता? नाही ते मी, हे माझं. कळलं का तुम्हाला आम्ही काय म्हणलं ते? हं. जे सांगितलंय ते करा पटशेरी. सुनबाईनी शाळेत पाऊल ठेवता कामा नाही. नाही पण मॅडम ते. तुम्हाला जर शाळेत बाहेर जायचं नसल तर काढा त्यासनी, नाहीतर उद्यापासून तुम्हीच शाळेत येऊ नका. गुड मॉर्निंग सर. कशाला केलं तेवढं सगळं, पण मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. अगं आम्हाला आनंदच झालाय तेवढा. पण बरं झालं अक्षरा तू आलीस. अगं तुझ्या 9वीच्या मुलांनी डोकं फिरवलं होतं आमचं. सारखं अक्षरा मॅडम कधी येणार, अक्षरा मॅडम कधी येणार. जा आता भेट त्यांना. हो हो. बरं अक्षरा, आपण स्टाफ रूम मध्ये जाऊयात. सगळ्यांसाठी चहा मागवलाय. हा ये तू. हो हो या मॅडम. हो. सर काही प्रॉब्लेम आहे का? आल्या पावली त्यांना घरी परत पाठवा. त्यासनी नोकरीवरून काढा आत्ताच्या आत्ता. सर हं?
आपण बोलूया. ये. ठीक आहे. थँक्यू. जा बाळा, तुम्हाला उशीर होईल ना.